हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. सो आज आपण बघणार आहोत 6th स्टँडर्डचे इंग्लिश बालभारती आणि त्यातलं चॅप्टर आहे ॲडवाईस कस्टमर्स. कस्टमर्स मीन्स ग्राहक. एखादी वस्तू आपण विकत घेतो त्याला विकत घेणाऱ्या व्यक्तीला काय म्हटलं जातं? कस्टमर्स. आणि वाईस म्हणजे हुशार. आणि इथे ॲड म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट. तर आपण बघणार आहोत की ॲडवाईस कस्टमर्स. You must have seen ads, that is advertisements, on TV and in many other places. तो स्टुडंट इथे काय सांगितलेलं आहे की आपण खूप वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट बघत असतो. सर्वात जास्त आपण ॲडव्हर्टाइजमेंट टी व्हीमध्ये बघतो किंवा अदर प्लेसेसमध्ये पण आपण जर कुठे फिरायला गेलो असेल तर आपल्याला मोठे मोठे फ्लेक्स दिसतात. त्या फ्लेक्सवरती पण कुठल्या तरी प्रॉडक्टची ॲड केलेली असते. So advertisements are given by owners of different companies to tell people about their products. तर काय सांगितलेलं आहे की ॲडव्हर्टाइजमेंट्स हे कोण देत असतो? तर त्या प्रॉडक्टचा जो ओनर आहे, त्या कंपनीचा जो ओनर आहे तो ते प्रॉडक्ट्स बनवतो आणि तो जो ओनर आहे या प्रॉडक्टला काय करत असतो? प्रमोट करत असतो. तर कंपनीज काय करत असते? असे ॲडव्हर्टाइजमेंट बनवत असते. देअर एम इज टू मेक पीपल बाय दोज प्रॉडक्ट्स. आणि त्यामागे त्यांचं एम काय असतो की हे जे प्रॉडक्ट्स आहेत ते लोकांनी विकत घेतले पाहिजे. ॲडव्हर्टाइजमेंट्स आर डिझाईन्ड इन सच अ वे दॅट पीपल आर इम्प्रेस्ड वेन दे सी देम. हे जे ॲडव्हर्टाइजमेंट्स आहे ते अशा पद्धतीने डिझाईन्स केले असतात की एकदा आपण ते ॲडव्हर्टाइजमेंट बघितलं की आपल्याला ती वस्तू घेण्याची इच्छा झाली पाहिजे. दे फील लाईक बाईंग द प्रॉडक्ट, दॅट इज वॉट द ओनर्स वॉन्ट. आणि हेच काय पाहिजे असतं? ओनर्सला पाहिजे असतं की ते प्रॉडक्ट त्या लोकांनी घेतलं पाहिजे. बट इज द ॲडवाईस इन द ॲड्स ऑलवेज गुड फॉर यू? इथे तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे की तुम्हाला जे ॲड्समध्ये सांगितलेलं असतं किंवा ॲडवाईस दिलेली असते, सल्ला दिलेला असतो, ते नेहमी तुमच्यासाठी गुड असतं का? यू मस्ट थिंक अबाउट इट केअरफुली. तुम्हाला याबद्दल विचार करायचा आहे. You must act like a wise customer and decide what to buy, how much to buy and what not to buy. So तुम्हाला काय करायचं आहे? You must act like a wise customer. म्हणजे तुम्हाला हुशार कस्टमर बनून ॲक्ट करायचं आहे, हुशार कस्टमर बनायचं आहे आणि स्वतः डिसाईड करायचं आहे की काय घ्यायचं आहे, किती घ्यायचं आहे आणि काय नाही घ्यायचं आहे. सो इथे बघा एक ॲड दिलेली आहे. व्हॉट द ॲड सेज: feeling happy, crispy crunchy; feeling sad, crispy crunchy; feeling tired, crispy crunchy; lost the match, crispy crunchy; won the cup, crispy crunchy; day and night, crispy crunchy; now and then, crispy crunchy; for you and me, crispy crunchy. सो आपण ही जेव्हा ॲड बघतोय तर आपल्याला दिसत आहे की लाईफमध्ये आपल्या जेवढे पण मोमेंट्स आहेत त्या मोमेंट्समध्ये हॅपी मोमेंट्स असतील, सॅड मोमेंट्स असतील, कधी आपण जिंकलेलो आहोत, कधी आपण हरलेलो आहोत, तर प्रत्येक वेळेस डे अँड नाईट आपल्याला काय खाल्लं पाहिजे? क्रिस्पी क्रंची. आणि त्यासाठी तुम्हाला एव्हरी टाईम क्रिस्पी क्रंची ओनली फॉर ₹5 गेट 1 पॅक फ्री ऑन 5. तर तुम्हाला इथे साईडला त्याची प्राईस काय आहे, त्याच्यावर काय ऑफर आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता बघा, माय टीचर सेज. तर यावर टीचर काय सांगतात? We see many types of chips, wafers and other snacks in the market. We get them in attractive packets or pouches. बघा काय सांगितलेलं आहे की आपण जे आहे मार्केटमध्ये जातो तेव्हा चिप्स, वेफर्स किंवा अदर स्नॅक्स जे आहे मार्केटमध्ये बघतो आणि वी गेट देम इन अट्रॅक्टिव्ह पॅकेट्स ऑर पाउचेस. आणि ते कशामध्ये येत असतात? अट्रॅक्टिव्ह पाउचेसमध्ये किंवा पॅकेट्समध्ये येतात, जेणेकरून आपण अट्रॅक्ट होतो आणि आपल्याला असं वाटतं की ते खावं. These snacks are usually fried foods that contain a lot of salt and spices. अशा फूड्समध्ये खूप जास्त कशाचं कंटेन असतं? सॉल्ट आणि स्पायसेस. दे आर गुड टू टेस्ट बट नॉट सो गुड फॉर युअर हेल्थ. ते टेस्टसाठी तर चांगलं असतं पण हेल्थसाठी अजिबात चांगलं नाही. If you eat them all the time, growing children need a balanced and nourishing diet, and that includes different types of cereals, pulses, fresh vegetables, fruits, nuts, milk, and etc.
सो ग्रोविंग चिल्ड्रन म्हणजे तुम्ही आता 6th स्टँडर्डला आहात, म्हणजे तुम्ही ग्रोविंग चिल्ड्रनमध्ये येत असता. तर तुमची ग्रोथ होत असते बॉडीची. आणि आपण जर हे असे फूड्स खाल्ले तर आपली ग्रोथ होणार नाही, आपण उंच होणार नाही, आपली हेल्थ व्यवस्थित राहणार नाही, आपण सारखे आजारी पडू. सो आपला जो डाएट आहे तो कसा असला पाहिजे, बॅलन्स डाएट असला पाहिजे. त्याच्यामध्ये सेरेल्स असले पाहिजे, पल्सेस असले पाहिजे, फ्रेश व्हेजिटेबल्स असले पाहिजे, फ्रूट्स असले पाहिजे, वेगवेगळ्या डाळींचा, नट्सचा समावेश असला पाहिजे, मिल्क असले पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जेवणामध्ये असेल तरच आपला डाएट हा कसा डाएट असतो, बॅलन्स डाएट असतो आणि आपली ग्रोथ पण व्यवस्थित होत असते. आता नेक्स्ट तुम्हाला परत एक दुसरी ॲड दिलेली आहे बघा. व्हॉट द ॲड सेज, दीदी दीदी लुक ॲट दिस, माय न्यू ड्रेस फॉर द पार्टी, वेअर इज युअर्स. सो एक मुलगी आहे, ती आपल्या दीदीला काय म्हणते की हे माझं न्यू ड्रेस आहे पार्टीसाठी, तुझं कुठे आहे. नो पार्टी फॉर मी. आणि तिची जी दीदी आहे ती काय आन्सर करते की मला कुठल्याही पार्टीला जायचं नाही. सो आफ्टर दॅट तिचे जे बाबा आहेत ते येतात आणि ते पण म्हणतात की बिटिया राणी, टॅप टॅप टॅप. टॅप हे शूजचा आवाज आहे. तो टॅप टॅप टॅप, माय न्यू शूज फॉर द पार्टी, वेअर आर युअर्स. म्हणजे हे माझे नवीन शूज आहेत, तुझे शूज कुठे आहे. ती गर्ल खूप सॅड आहे, अपसेट आहे आणि ती काय म्हणते, नो पार्टी फॉर मी. आफ्टर दॅट हर मदर कम, बिटिया राणी, टिंग टिंग टिंग, चूज न्यू बँगल्स. बँगल्सचा आवाज कसा सांगितलेला आहे, टिंग टिंग टिंग, फॉर द पार्टी, नो पार्टी फॉर मी. आता बघा नेक्स्ट काय म्हटलेलं आहे, व्हॉट्स द मॅटर, वाय आर यू सो सॅड. तिची जी आई आहे ती विचारतीये की काय झालं आहे, का तू एवढी दुःखी आहेस. शी इज सेइंग, आफ्टर माय स्किन इज सो डार्क, आय फील सो बॅड, नो पार्टी फॉर मी. माझी जी स्किन आहे ती खूप डार्क झालेली आहे, मला खूप वाईट वाटतंय आणि नो पार्टी फॉर मी, म्हणून मी पार्टीला येणार नाही. इज दॅट ऑल, डोंट वरी, सॉल्व युअर प्रॉब्लेम विथ हेमा गौरी. आणि तिची जी मदर आहे ती काय करते, तिला काय देते, शी इज गिविंग टू अ क्रीम अँड क्रीम नेम इज हेमा गौरी. ती म्हणते फक्त एवढीशी गोष्ट आहे, तू हे क्रीम लाव आणि तुझे प्रॉब्लेम काय कर, सॉल्व कर. नेक्स्ट पिक्चरमध्ये आपण बघतोय 5 days टू फेअरनेस. ती क्रीम लावल्यानंतर 5 दिवसानंतर तुम्हाला काय भेटणार, फेअरनेस. हेमा गौरी विल मेक युअर स्किन शाईन, बी फेअर ॲज अ फेरी विथ हेमा गौरी. जर ही क्रीम तुम्ही लावली तर तुम्ही काय होऊन जाणार, गोरे होणार आणि तुम्ही हेमा गौरीने काय होणार आहे, गोरे होऊन परीसारखे दिसणार. आणि याची प्राईससुद्धा दिलेली आहे, ₹10 ऑफ ऑन एव्हरी 100 ग्रॅम ट्यूब ऑर बॉटल. हरी ऑफर क्लोजेस ऑन 1 एप्रिल. आणि ही ऑफर कधी क्लोज होणार आहे ते पण त्यांनी सांगितलेलं आहे. आता या ॲडवर टीचर काय म्हणते बघा. My teacher says, who says black is not beautiful? The color of your skin has nothing to do with your beauty. टीचर म्हणत आहे की कोण म्हणतं ब्लॅक इज नॉट ब्युटिफुल. जर कुणाचा रंग ब्लॅक असेल तर ते ब्युटिफुल नाही आहे का? ऑब्व्हियसली ते पण ब्युटिफुल आहे, कारण ते आपल्या स्किनचाच एक कलर आहे. द कलर ऑफ युअर स्किन हॅज नथिंग टू डू विथ युअर ब्युटी. कलरचा, स्किन कलरचा आणि ब्युटीचा काहीही संबंध नाही. इट्स मोर इम्पॉर्टंट टू बी हेल्दी. आपली स्किन कशी असायला पाहिजे, हेल्दी असायला पाहिजे. नीट अँड टायडी इफ यू वॉन्ट पीपल टू लाईक युअर लुक्स. यू शूड ईट वेल, एक्सरसाइज वेल, स्लीप वेल. जर तुम्हाला वाटतंय तुमची स्किन चांगली राहिली पाहिजे, तुम्हाला काय काय केलं पाहिजे मग, यू शूड ईट वेल, तुम्हाला छान खाल्लं पाहिजे, एक्सरसाइज केली पाहिजे, छान झोप घेतली पाहिजे, ड्रिंक इनफ वॉटर टू गेट अ हेल्दी. आणि भरपूर पाणी पिलं पाहिजे जेणेकरून तुमची स्किन काय राहणार, हेल्दी राहणार. ग्लोविंग स्किन, नेवर फील बॅड. नेवर फील बॅड अबाउट द कलर ऑफ युअर स्किन ऑर युअर नॅचरल लुक्स. कधीही आपला कलर जरी डार्क असेल तरी आपल्याला कधीही त्या गोष्टीसाठी जास्त बॅड फील करून घ्यायचं नाही आहे. बी केअरफुल वेन यू ट्राय फेअरनेस क्रीम, दे मे हॅव अ साईड इफेक्ट्स. जर तुम्ही कधी फेअरनेस क्रीम यूज करत असणार तर त्याचे काय असू शकतात, साईड इफेक्ट्स पण असू शकतात, असं इथे सांगितलेलं आहे. सो स्टुडंट, हे होतं ॲडवाईस फॉर कस्टमर्स. तर आपल्याला काय बनायचं आहे,
वाईज कस्टमर्सवरून आपल्याला प्रॉडक्ट्स चूज करायचं आहे स्टुडंट्स. सो इथे हा चॅप्टर संपलेला आहे. जर व्हिडिओ समजला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.